काल रात्री 7:30 वाजता याच पुलावर नाशिक शहरामध्ये अतिशय भीषण अपघात त्या ठिकाणी घडलेला आहे। अतिशय दुर्दैवी घटना आहे। एक ट्रक जो स्टील कंपनीवरून निघाला होता, सगळ्या सळ्या आसाऱ्या असता त्या भरलेल्या होत्या आणि तो इथे फेल झालेला होता। मागून एक आयशर गाडी निफाडून त्या ठिकाणी येत होती। त्यात 14-15 तरुण मुलं त्या ठिकाणी गाडीमध्ये होते आणि मला वाटतं रात्रीची वेळ असल्यामुळे धोकाही असल्यामुळे त्यांना मागच्या ड्रायव्हरला आयशरच्या ते जजमेंट आलं नाही आणि तो सरळ आसरीच्या ट्रकमध्ये त्याने गाडी घातली आणि त्यामुळे मोठा भीषण अपघात या ठिकाणी झाला। सळाया असल्यामुळे काही लोकांच्या त्या आरपारही गेल्यात। खूप दुर्दैवी असा अपघात त्या ठिकाणी झाला आणि यामध्ये 5 जण हे त्या ठिकाणी जवळपास जागीच ठार झालेत। 19 जण त्या ठिकाणी मला असं वाटतं की त्या गाडीमध्ये होते प्रथम पोलिसांच्या सांगण्यावरून दिसतंय आणि आता 13-14 जण हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आहेत। अजून 2-3 जण अत्यवस्थ आहेत, सिरियस आहेत, काही सिव्हिलला आहेत, काही पेशंट जे आहेत ते खाजगीमध्ये गेलेले आहेत। पण खरं म्हणजे हा अपघाताचे दुर्दैवी आहे आणि याच्यामध्ये सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। मालकावरही केलेला आहे, ड्रायव्हरवरही केलेला आहे आणि ज्या कंपनीने स्टील भरून दिलं, गाडीमध्ये लोड केली ही गाडी, त्यांच्यावरही करण्यात आलेला आहे। कारण अशा पद्धतीने गाडीच्या बाहेर 7-7, 8-8, 10-10 फुटापर्यंत सगळ्या आसाऱ्या ठेवणं हा कायद्याने गुन्हा आहे। त्याला काही नियम आहेत, पण तसे कुठलेही नियम पाळले गेले नाहीत आणि त्यामुळे हा अपघात या ठिकाणी घडलेला आहे। ही गाडी या ठिकाणी फेल झालेली होती म्हणून उभी होती, पण त्याच्या मागे काहीतरी लाल कपडा बांधणं किंवा एखादा टेल लॅम्प लावणं ही पण ट्रक चालकाची जबाबदारी होती, पण त्याने ती पार पाडलेली नाही। त्यामुळे हा कालचा अपघात घडला। पण या निमित्ताने मी अजून असंही सांगेल की राज्यामध्ये आपण अनेक ठिकाणी बघतो थोडं डिसिप्लिन आणणे आवश्यक आहे। मोठमोठे ट्रेलर आहेत, ट्रक आहेत, त्यांना टेल लॅम्प दिसत नाहीत, त्यामुळे मोठे अपघात होतात। अनेक ठिकाणी मोठे अपघात आपण बघितलं असेल ज्या ठिकाणी ट्रॅक्टरचा जास्त वावर आहे, मग कुठे पंक्चर झालेले ट्रॅक्टर असतात रस्त्यात उभे, हायवेवर किंवा कुठल्या रस्त्यावर, मागून गाडी ते रात्रीच्या वेळेला दिसत नाही, त्यांना कुठे रेडियमही नसतं, त्यांना टेल लॅम्पही नसतात आणि अतिशय अंधारामध्ये दगडासारखे उभे असतात आणि म्हणून त्या ट्रॉलीमध्ये घुसून सुद्धा अनेक अपघात होताना आपण बघतो, आपणही बघतो। आणि त्यामुळे मला वाटतं की यांना रेडियम कंपल्सरी केलं पाहिजे, टेल लॅम्प गाड्यांना कंपल्सरीच केला पाहिजे। मला वाटतं RTOला आणि पोलिसांना सुद्धा या बाबतीमध्ये माननीय मुख्यमंत्र्यांच्या मी सांगेल, विनंती करेल आणि त्यांच्या मार्फत या सूचना या ठिकाणी देण्यात येतील। आज 5 जण या ठिकाणी मृत्युमुखी पावलेले आहेत। त्या 5ही जणांना प्रत्येकी 5-5 लाख रुपये त्यांच्या कुटुंबियांना मदत देण्याची घोषणा या ठिकाणी मी मुख्यमंत्री महोदयांच्या घरात परवानगी घेतली आणि त्यानिमित्त करतोय। त्याचबरोबर जे याच्यामध्ये जखमी आहेत त्यांना सुद्धा काय सहकार्य लागेल, त्यांना काय खर्च लागेल तो शासनाच्या वतीने केला जाईल। ठळक घडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। मुंबई, पुणे, नागपूर, मराठवाडा असो का विदर्भ, राजकीय, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्र असो का क्रीडा, सर्वच घडामोडीचे विश्लेषण पाहायला विसरू नका। फक्त देशोन्नती न्यूजवर।